त्यानंतर पुढचा विराम चिन्हामधील प्रकार होता प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह कधी वापरतो किंवा ते कसं असतं कोण सांगतो? हा अभिषेक. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात. जसं की तू कुठे गेला होतास. बरोबर, त्याच्या शेवटी येईल प्रश्नचिन्ह. ओके. त्यानंतर पुढील प्रकार होता उद्गार चिन्ह. तर या उद्गार चिन्हाविषयी कोण माहिती सांगते? हा सांग कीर्ती. मनातील भावना व्यक्त करताना वाक्याच्या किंवा शब्दाच्या पुढे वापरतात. जसे की बापरे केवढा मोठा साप. हा, मग याच्यामध्ये उद्गार चिन्ह कुठं कुठं वापरलं जाते? बापरेच्या पुढे. आणि अजून? आणि बापरे केवढा मोठा साप, सापच्या पुढे. म्हणजे वाक्य संपल्यानंतर पण उद्गार चिन्ह असते आणि उद्गारवाचक शब्द जो आहे त्याच्यानंतर पण उद्गार चिन्ह असते. ओके, बरोबर. त्याच्या पुढचा प्रकार होता अवतरण चिन्ह. त्याच्यामध्ये दोन उपप्रकार पडतात. एक एकेरी अवतरण चिन्ह आणि एक दुसरा आहे दुहेरी अवतरण चिन्ह. मग त्यातलं सुरुवातीला आपण पाहूया एकेरी अवतरण चिन्ह. कोण सांगते? हा सांगायचं. एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात. जसे की गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली. यामध्ये एकेरी अवतरण चिन्ह कुठं वापरतात? चले जाव. चले जावला ना. ओके, बरोबर. अवतरण चिन्ह. आता त्या दुसरा उपप्रकार आहे दुहेरी अवतरण चिन्ह. ते कसं असतंय आणि कुठं वापरतात कोण सांगतो? हा सांग सरिता. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात. जसे की अंजली म्हणाली मी सहलीला येईन. मग आता तिथं दुहेरी अवतरण चिन्ह कुठं वापरणार तू? मी सहलीला येईन. हा, कारण ते तिच्या तोंडचे वाक्य आहेत. बरोबर. कोण आहे? त्यानंतर पुढचं विराम चिन्ह होतं संयोग चिन्ह. ते कसं असतं कोण सांगते? किंवा त्याचा वापर कुठं होतो? हा, दोन शब्द जोडताना वापरतात. उदाहरणार्थ विद्यार्थी प्रतिनिधी किंवा विद्यार्थी भांडार. हे कुठं वापरणार? विद्यार्थी प्रतिनिधीच्या मध्ये कुठं वापरणार? विद्यार्थीच्या पुढं आणि प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी किंवा दोन विरुद्धार्थी शब्द जरी आले तरी त्याच्यामध्ये आपल्याला वापरता येते. त्याच्यात खूप तो गुणदोषांनी भरलेला आहे. गुणदोष याच्यामध्ये आपल्याला संयोग चिन्ह वापरावं लागेल. दोन विरुद्धार्थी शब्द जरी आले तरी आपल्याला संयोग चिन्ह वापरावं लागतं. प्रकार आहे अपसरण चिन्ह, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डॅश म्हणतो. मग त्याचा वापर कधी करायचा किंवा ते कसं असते कोण सांगते? हा सांग. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास वापरतात. मी गेले पण. म्हणजे कसं? पंच पुढे अक्षर. हा, म्हणजे विचार मालिका तुटली. मी सांगणार होतो पण मग त्याच्या पुढं आपण ते अपसरण चिन्ह वापरू शकतो. अगदी बरोबर.